घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 25 मार्चच्या भागामध्ये आता ऋषिकेश हा विखे पाटलांच्या घरी आलेला असतो। विखे पाटलांच्या घरी आल्यावरती तिथे प्रत्यक्ष पोलिसांनाच बघून आता मात्र ऋषिकेश समजतो, जे काय समजायचं त्याला समजतं, म्हणजे कायद्याचे रक्षक हेच आता विखे पाटलांच्या घरामध्ये पाणी भरतायत, म्हणजे इथे आपल्याला काही न्याय मिळेल असं वाटत नाही। मग मात्र आता ऋषिकेश म्हणतो, म्हणजे तुम्ही इथे का? मी दिलेल्या कंप्लेंटवरून यांच्याकडे चौकशीला आलायत की? असं म्हणत तो पोलिसांनाच उलटा जाब विचारतो। पोलीस आता काहीच उत्तर न देता लाचारासारखे हात जोडून उभे असतात आणि काय ते असं तसं बोलायला लागतात। मग ऋषिकेश ताबडतोब आता मात्र सौमित्राला कॉल लावतो आणि म्हणतो, सौमित्र, हे बघ, तुला पोलीस स्टेशनला जायची काही गरज नाहीये, पोलीस स्वतःच इकडे येऊन थांबलेले आहेत। त्यामुळे तुला मी सांगितलं होतं ना की 10 मिनिटात जर मी बाहेर नाही आलो तर पोलीस स्टेशनला जा, तर बिलकुल जाऊ नको, पोलीसच इथे आहेत, असं म्हणत तो सौमित्राला आतली घटना समजावून सांगतो। तोपर्यंत सौमित्र बाहेर उभा असताना इकडे विखे पाटलांची लाडावलेली मुलगी ऐश्वर्या ही कार घेऊन बाहेर चाललेली असते। सौमित्र एकटाच उभा राहत इकडे तिकडे चालत असताना ऐश्वर्या कारमध्ये बसते आणि तिची कार काही दुरुस्त होत नसते। मग चिडलेली ऐश्वर्या कारवरती राग काढते, तिथल्या नोकरांवरती राग काढते आणि चिडचिड करत असताना तिकडे सौमित्र येतो आणि काहीही न बोलता तिच्या कारला नॉक करतो। नॉक केल्यावरती ऐश्वर्या त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि तरीही कार चालू होत नाही। मग मात्र सौमित्र तिची कारचं पुढचं हे उघडतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी दुरुस्ती करायला लागतो आणि अचानकपणे सौमित्रने काय दुरुस्ती केलेली असते पण कार चालू होते। आता मात्र ऐश्वर्या त्याच्याकडे पाहतच बसते। पहिल्याच भेटीत ऐश्वर्या इम्प्रेस झालेली असते। कोण आहे हा? आणि वकिलाचे ड्रेस घालून, म्हणजे हा नक्कीच वकील आहे। ते तोपर्यंत ऋषिकेश बाहेर येतो। सौमित्र म्हणतो, दादा काय झालं आतमध्ये? ऋषिकेश म्हणतो, राहू दे, बोलू आपण नंतर, असं म्हणत तो सौमित्राला आतमध्ये घडलेली घटना काहीच सांगत नाही आणि त्याला घेऊन घरी येतो। तिथे जे घडलंय ते सगळं तो मनात ठेवतो आणि सौमित्र आणि ऋषिकेश आता परत आपल्या घरी येतात। तोपर्यंत ऐश्वर्या सौमित्राला पाहते आणि आपल्या नोकराला म्हणते, कोण आहे हा? म्हणजे याला तर मी पहिल्यांदाच बघते आहे। त्यावेळेला नोकर तिला सांगतो की अहो, ही रणदिव्यांची मुलं, म्हणजे मोठा तो ऋषिकेश रणदिवे आणि हा सौमित्र रणदिवे ॲडव्होकेट आहे ना, असं म्हटल्यावरती ऐश्वर्या एकदम इम्प्रेस होते। तिला जसा मुलगा हवे तसाच सौमित्र आहे आणि ताबडतोब तिचं स्थळ आता मॅट्रिमोनी साईटवरून रणदिवेंच्या सौमित्राला सांगितलं जातं। तोपर्यंत इकडे आता जानकी येते आणि म्हणते, काय झालं? तुम्ही गेला होतात ना विखे पाटलांच्या घरी, म्हणजे सयाजी पाटील काही बोलले का? यावरती सौमित्र जानकीला काही सांगण्यासाठी नकार देतो। जानकी म्हणते, तुम्ही सुखरूप घरी आलात ना, माझ्या जीवात जीव आला, कारण खरं आहे ना तर ते विखे पाटील म्हणजे सयाजी विखे पाटील हे ना जरा वेगळंच प्रस्त आहे। आधी नानांच्या मध्ये आणि त्यांच्यामध्ये मैत्री होती, पण आत्ता हे संबंध दुरावलेत ना, मला तर काही कळतच नाहीये। त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो, नाही, पुलाखालून खूप पाणी गेलंय, मैत्री वगैरे हे आता काही होणं नाही। त्यावरती जानकी म्हणते, नक्की घडलं तरी काय तिकडे? यावरती ऋषिकेश सांगायला नकार देत असतो, पण तो सांगतो, पहिल्यांदा जानकी त्याला फोर्स करते, मग त्याला सांगावंच लागतं। ऋषिकेश म्हणतो, ज्या वेळेला मी सयाजी पाटलांच्या घरी गेलो तेव्हा ऑलरेडी पोलीस तिकडे आले होते आणि मी पोलिसांना म्हटलं सुद्धा की आम्ही तुमच्याकडे कंप्लेंट दिले की या सयाजी पाटलांचा माणूस संतोष यांनी आमचा धान्याचा ट्रक जाळला, त्याबद्दल तुम्ही काय ॲक्शन घेतलीत? तर पोलीस मलाच उलट सांगायला लागले। पोलिसांनी एक आता साक्षीदार पण आणलेला असतो। मग पोलीस म्हणतात, हे बघा ऋषिकेश राव, तुम्ही जरा शांत बसा, तिकडची घडलेली परिस्थिती वेगळीच होती। अहो, हा आहे ना साक्षीदार, यांनी सगळं बघितलं। मग साक्षीदार समोर येतो आणि म्हणतो, अहो ऋषिकेश राव, मी सगळं बघितलं, म्हणजे तिकडे ना 3-4 चोर आले, त्या चोरांचा उद्देश होता तुमच्या धान्याच्या पोती चोरण्याचा, पण त्याच वेळेला तुमचे सारंगराव, तुमचे भाऊ ते मध्ये आले आणि चोरून काही देईनात, म्हणून त्यांनी सारंगरावांना बेदम मार दिला आणि त्यानंतर ते तिकडून निघून गेले। यावरती आता मात्र ऋषिकेश म्हणतो, तुम्ही स्टोरी तर चांगली रचलीत, पण या स्टोरीमध्ये तुम्ही एक चूक केलीत। यावरती तो साक्षीदार म्हणतो, नाही नाही, स्टोरी वगैरे नाहीये, मी हे स्वतः पाहिले ना। ऋषिकेश म्हणतो, तुम्ही सांगताय की चोर आले होते आणि चोर धान्य चोरायला आले, मग जर चोर धान्य चोरायला आले तर त्या धान्याचाच त्या ट्रक त्यांनी जाळून का दिला? धान्य चोरायचं होतं, मग ट्रक जाळला का?
असं म्हणत ऋषिकेशने अचूक आता ही चोरी पकडलेली असते। त्यावरती पोलीस म्हणतात अहो नाही हे ते असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो हे तुमचं चुकीचं आहे। म्हणजे एखाद्याला पाठीशी घालण्यासाठी तुम्ही जर इतका मोठा बनाव राखताय तर कायद्याचे रक्षकच जर भक्षक झाले तर आम्ही कुणाकडे दाद मागायचा। आणि ते सयाजी पाटलांना तो म्हणतो हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये उगाचच दुश्मनी वाढवताय आणि या दुश्मनीचा कुठेतरी अंत व्हायला पाहिजे। सयाजी पाटील चिडतात आणि म्हणतात का या दुश्मनीचा अंत का? ज्या वेळेला बाजारभाव समितीमध्ये आमच्या मालाचे भाव पाडून तुम्ही भाव केलेत त्यावेळेला तुम्हाला ही दिसलं नाही का की आपण आपल्यात मैत्री केली पाहिजे? त्यावेळेला तुम्ही आमचं मन दुखावलंत ना। मग आमच्या पण मनात तो राग आहे आणि आपल्यामध्ये हे दुश्मनी संपवायला किंवा आपल्यामध्ये मैत्री करायला तुम्ही कोण आहात? आमचे सगळे सोयरे? ना आपल्यामध्ये काय नातेसंबंध ना आपल्यामध्ये कोणताही संबंध। असं म्हणत घडलेला सगळा प्रकार ऋषिकेश जानकीला सांगत असतो आणि तो म्हणतो मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की या सगळ्यामुळे गावकऱ्यांचं पण नुकसान होतंय, पण ते ऐकायला तयार नाहीत। ते एकाच मतावरती ठाम होते की मी तुमच्यामध्ये का बरं पडू किंवा तुमच्याशी संगनमत का करू? तुम्ही कोण लागता सगळे सोयरे माझे? यावरती जानकी म्हणते पण या सगळ्यामुळे एक गोष्ट होते की गावकरी दोन भागात दुभागले गेलेत आणि त्यांच्यात वाद होत आहेत। ऋषिकेश म्हणतो हो तर, कारण रणदिवे आणि विखे पाटील यांच्या वादामध्ये गावकरी होरपळत आहेत। गावकऱ्यांना खूप त्रास होतोय आणि आत्ता तर मालाचा ट्रक जाळल्यामुळे गावकरी पेटून उठलेत। मग मात्र आता जानकीच्या डोक्यामध्ये काहीतरी युक्ती येते। तिच्या डोक्यात एकच वाक्य घोळत असतं ते म्हणजे सयाजीरावांचं ना तुमचं आमचं कोणतं नातं ना आपण सगळे सोयरे। हे वाक्य आता डोक्यात ठेवून जानकी आत जाते। ऋषिकेश विचार करतो हिला झालं तरी काय? जानकी आत जाऊन मोबाईल घेऊन येते आणि म्हणते हे बघा ज्या वेळेला आईंनी मला सांगितलं की सौमित्र भाऊजींसाठी स्थळ बघायचं आहे तेव्हा मॅट्रिमोनी साईटवरती मी त्यांचं नाव नोंदवलं होतं आणि तेव्हा पहिली मुलगी सांगून आली होती ती म्हणजे ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील। सयाजीरावांची मुलगी ऐश्वर्या ही पण शिकलेली आहे, फॉरेनवरून शिकून आले, दिसायला पण छान आहे, मी पाहिलंय। आता मला हा एकच मार्ग दिसतो दोन कुटुंबामधलं जर का हे भांडण तंटा संपवायचं असेल तर ही सोयरीक मान्य करणं। पण यावरती आता मात्र इकडे ऋषिकेश ठाम नकार देतो। ऋषिकेश सांगतो आंब्याच्या झाडाला बाभळीचे काठे जसे टोचतात ना त्याचप्रमाणे आपल्याला हे विखे पाटलांचं स्थळ टोचेल, कळतंय का तुला जानकी? जानकी म्हणते तुम्ही विचार करा आता गावकऱ्यांना आगीमध्ये ह्या भांडणाच्या होरपळत ठेवायचं की दोन कुटुंबामधलं हे नातं घट्ट करायचं हे तुम्ही ठरवा, म्हणजे गावकऱ्यांच्या भल्यासाठी मला हे वाटते योग्य आहे। यावरती ऋषिकेश म्हणतो नाही या सगळ्यामध्ये मला ह्या गोष्टी पटतच नाहीयेत। म्हणजे या भांडण मिटवण्यासाठी सयाजीरावांशी सोयरीक करायची? जानकी म्हणते तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या सयाजीराव कितीही चुकीचे असले सयाजीराव कितीही कपटी असले पण ज्या वेळेला मुलीचा प्रश्न येतो ना तेव्हा माणूस एकदम भावुक होतो। मुलीच्या सासरी कोणत्याही प्रकारची अडचण ते निर्माण करणार नाहीत, त्यामुळे आपल्यातले तर वाद मिटतीलच पण गावकऱ्यांचं पण भलं होईल, तुम्ही या गोष्टीवरती विचार करा। ऋषिकेश ठाम नकार देतो मला ही गोष्ट पटत नाही। जानकी म्हणते मग तुमच्या मनात तरी काय आहे? होरपळू दे का गावकऱ्यांना ह्या आगीमध्ये? असं म्हणत ती ऋषिकेशला मनवत असते। तोपर्यंत इकडे आता सौमित्र अवंतिकावरती माझं प्रेम आहे हे लिहिलेली चिठ्ठी जानकीला द्यायची असते ती शोधत असतो। चिठ्ठी कुठेच सापडत नसते कारण चिठ्ठी ही दामलेंच्या त्या फर्ममध्येच पडलेली असते आणि त्यामुळे ती चिठ्ठी काही सापडत नाही। पण ही चिठ्ठी अवंतिकाकडे आहे का हे विचारण्यासाठी सौमित्र तिला कॉल करतो। अवंतिका झोपलेली असते। सौमित्रचा कॉल आल्यावरती ती म्हणते बोल रे। यावरती सौमित्र म्हणतो अगं ती चिठ्ठी। असं म्हणत असतानाच आता अवंतिकाला वाटतं की चिठ्ठी जानकी वहिनीला दिली आणि त्याच वेळेला अवंतिकाला तिचे वडील म्हणजे ॲडव्होकेट दामले आवाज देतात अवंतिका किती उशीर झाला, झोप लवकर। मग अवंतिका गडबडीत फोन ठेवून देते। इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवरती बसतात आणि त्यावेळेला जानकीने ऋषिकेशला सगळ्यांच्या समोर विषय काढायला सांगितलेला असतो। म्हणजे आता नाना आणि सुमित्रा यांच्या समोर लग्नाचा विषय काढा म्हणून जानकीने सांगितलेलं असतं। सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवरती असताना जानकी ऋषिकेशला इशारा करत असते आत्ता विषय काढा नंतर विषय काढा, पण ऋषिकेश काही विषय काढायला तयार नसतो। मग जानकी त्याला ब्रेकफास्ट देता देता त्याच्या कानात सांगते हे बघा म्हणजे मी काल तुम्हाला म्हटले हे जर तुम्हाला पटलं असेल ना
तरच तुम्ही हा विषय काढा, म्हणजे मी म्हणते म्हणून नको. यावरती सौमित्रा म्हणते, काय ग, काय खुसूरबुसूर चालले? जानकी म्हणते, नाही हो, नेहमीच. यावरती आजी म्हणते, बरोबर आहे, भरल्या घरामध्ये नवऱ्याच्या कानाला लागून असं गुलुगुलू करायला लाज नाही का वाटत? असं म्हणत आजी नेहमीप्रमाणे टोमणा मारायचा तो मारतेच. जानकीला खूप वाईट वाटतं. पण त्याच वेळेला ऋषिकेश म्हणतो, म्हणजे ना, मला विषय बोलायचा आहे. हे सगळ्यात आधी जानकीच्या मनात आलं होतं, पण नंतर ते मला पण पटलं. सुमित्रा म्हणते, अरे बोल रे, म्हणजे माझ्या जीवाला घरं पडतायत. काय नक्की बोलतोयस तू? सांग ना, लवकर बोल, काय झालंय? काही अघटित आहे का? यावरती ऋषिकेश म्हणतो, नाही, म्हणजे आपल्या सौमित्रासाठी विखे पाटलांची मुलगी ही ऐश्वर्या विखे पाटील हिचं स्थळ सांगून आलंय. तर मला असं वाटतंय ही सोयरीक जुळली तर विखे पाटलांच्या मध्ये आपल्यामधलं हे वैर आहे ते कायमचं संपून जाईल. असं मात्र सगळ्यांच्या समोर प्रस्ताव मांडल्यावरती सगळ्यांना खूप धक्का बसतो. म्हणजे विखे पाटील हे आपले जानी दुश्मन आणि त्यांच्या मुलीसोबत सौमित्राचं लग्न. नाना, सुमित्रा सगळ्यांनाच धक्का बसतो. आता या प्रस्तावाला नाना आणि सुमित्रा होकार देणार का? आणि आत्तापर्यंतची जानकीची ही सगळ्यात मोठी चूक ठरणार का? हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.